सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजित भैया शिंदे यांच्या शुभ हस्ते आज पशुवैद्यकीय दवाखाना येथील नूतन इमारतीचे भूमिपूजन आणि महादेव मंदिराजवळील विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर सभामंडपाचे भूमिपूजन करण्यात आले। यावेळी रणजित भैया म्हणाले की पिंपळनेरच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असून येईल त्या काळातील पिंपळनेर हे मुख्य बाजारपेठेचं ठिकाण बनावं अशी अपेक्षा व्यक्त केली। या कार्यक्रमासाठी पिंपळनेरचे लोकनियुक्त सरपंच प्रतिनिधी आणि माजी जिल्हा परिषद सदस्य संजय डांगे, उपसरपंच औदुंबर अण्णा लोंढे, डांगे पार्टीचे प्रमुख आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बिभीषण तात्या डांगे, माजी उपसरपंच विजयकुमार लोंढे, नूतन ग्रामपंचायत सदस्य ॲडव्होकेट दीपक लोंढे, जयवंत काशीद, बिभीषण साळेकर, राहुल मकरे, लोंढे ट्रेडर्सचे मालक सौदाकर लोंढे, उद्धवराव पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी, ग्रामसेवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी आजम जकाते। लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा। या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल शिवभवानी, मार्केट यार्ड, मोडनिंब। नवीन वर्षानिमित्त खास ग्राहकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत अनलिमिटेड फक्त 99 रुपयात व्हेज थाळी, तसेच फक्त 150 रुपयात अनलिमिटेड नॉन व्हेज थाळी। एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता बैल बाजार, मार्केट यार्ड, मोडनिंब।